राज्यात सेगीत पडटल्या पावसाक लागून उत्तर आणि दक्षिणेतल्या चडशा वाठारांनी हुंवारावरवी परिस्थिती निर्माण जाल्या। लोकजीण विस्कटावन सोडल्या। ओपा न्हंयेच्या उदकाची पातळी 6.28 मीटर वाडल्या। जाल्यार लोक रस्त्यार उदक भरिल्ल्यान होडयो घेवन रस्त्यार भोंवतात। पळयात पावसाचो सावार। गाडी घालणार गाडी घालणार साधारण अर्ध किलोमीटर गाडी दवरल्या तारेर म्हणटा दवरल्याचे तो आणि त्याच्यान त्या रानासून वाट ना ती वाट काडीत काडीत हांव अंदाजान आता काट्यासून खोट्यासून वडात वडात येपा हांगा पावला। अजून तुका परत घरा वचपाक जाय। आता घरा वचपाक जाय। हांव म्हापसा आजुलन आसता आणि हे पाणी आज पाणी 2 दीस नाईट शिफ्टीक आसलो। सकाळी आता येयला आहे पळय सगळे बॅगान कपडे बिपडे भरल्या आणि आता घरा वचपाक येता। धाडला म्हणटा तो आपण आणि ना जाल्यार आपण चौकशी करून धाडटा म्हणटा तो मागीर देंवतले आयज आमी हांगा साळ माडयार म्हणटा थंय की जे रातभर जो पावस पडला त्या पावसान हाची परिस्थिती हांगा निर्माण पुराची परिस्थिती निर्माण जाल्ली आहा आणि ह्या ज्या ब्रिजार ऑलरेडी ब्रीज पळयता हे उदक हांगा ब्रीज क्रॉस करपाक लागलेले आसा। सगळे जे शाळांतले लोक आहेत त्यांच्यानी सतर्क जावचे, त्यांच्यानी आपापली काळजी घेवची आणि कोणी जे असले हेवी पावसान भायर सरचे न्हू आणि आपले गाडये बिडे उदकान घालचे न्हू अशें हांव सगळ्यां कडेन मागणी मागता। फोटे मेल्डी वॉटर ट्रिटमेंट प्लांट आहा कुर्टी आमकां रॉ वॉटर आसा न्हू ते ओपाच्यान पंपींग जाता, ओपा पंपींग स्टेशन। आनी हांगा जे रॉ वॉटर येता तेजे पयलीं एरेशन जाता। एरेशन मागीर तुगेले फ्लोक्युलेशनान वयता उदक। फ्लोक्युलेशनान आमी तेजे पयलीं आमी एलम आनी लायम एड करता सो प्रॉपर फ्लोक्युलेशनाक वयता। थंय ते मडी जे आसा न्हू ते क्लॉगिंग जाता आनी ते सेटल जाता। सो मागीर ते नेक्स्ट स्टेप आफ्टर फ्लोक्युलेशन सेडिमेंटेशन देन मागीर फिल्ट्रेशन। सो आमचे ते सँड फिल्टर आसा तितूंतल्यान ते पास जावन एकदम क्लियर उदक मेळटा। आमी हांगा लामगांव आसा गेले रात्रभर दिसभर जो पावस पडला त्या पावसान अख्ख्या बिचोलेन सगळ्या कडेन जे उदक भरला पावसाचें। आयज लामगांव येवपाचो मुद्दो म्हणजे हांगा जे तुमी पळयल्लें आसा ही सगळी मायनींग एरिया आणि हे मायनींग एरिया हो सगळो डम आसा आणि तो जो कॉर्नर जो पळयला तुमी त्या कॉर्नराच्यान मायनिंगेचें उदक सोडटा आणि ते उदक सोडल्या कारणान हो जो व्हाळ आसा हो गेली म्हाका दिसता 2021 उपरांत ही गेल्या 20-22 वर्सान ह्या सिजनाक 3दा ही परिस्थिती निर्माण जाल्ली आहे ह्या पावसाक आणि ही परिस्थिती आयज हांव सीएमाक मागता WRDक मागता की हेचेर लक्ष दिवपाची गरज आसा कित्याक पावस पडल्या उपरांत मिटिंगेक घेवन सोल्युशन जायना। पावस येवच्या पयलीं 7-8 म्हयन्या पयलीं किंवा वर्सां पयलीं हेचेर विचार जावपाक जाय। सगळे लोकल जे म्युनिसिपालिटीचे लोक आहा तांकां बसोवन WRDक बसोवन हेचेर विचार करून बाबा कशा पद्दतीन जर व्हडलो पावस येयलो जाल्यार हे करूं शकता आमी हेचेर लक्ष दिवन हेचेर सोल्युशन काडपाची गरज आसा। आम्ही आता कासार रोडने गावात आहा। कासार रोडने जे मिनी पूल जे हांगा आमी बांदपाचो जो तांकां जे हे सरकारा कडेन जे निवेदन केल्ले सरकारा पंचायतीन आमी सांगलेले त्या जाग्यार आमी उबे आहा। आयज लोकांची कशी हालत आसा ती पळय। आयज जे पळोवपाक गेले जाल्यार हे सगळे कडेन अशे गाडये उबे आहात, लोकांचे कामां वचपाचे हाल जाल्ले आहात। लोक कशे मुठीत घेवन जीव घेवन हे आपल्या कामाक वचपाचे प्रयत्नात आहात। तर हांगा सध्या एअरपोर्टाचो हे उदक सोडले आणि आमकां रस्तो बंद जाल्लो आसा।
तेन्ना कासरणे देऊळ वाड्यार थंय रोड बंद जालो, भुरग्यांक नुकसान जाल्लें, शाळेंत कशे वयतले, कदंबा बंद आहात, गाडये बंद आसात, आमी सगळे आतां आमची गायी गुरां सुद्दां बंद आहा वचपाची, तेन्ना हांगा वयले एअरपोर्टाचे उदक सोडलें आनी आमकां खूब नुकसान जाल्लें आहा. आमची शेती हांगा पुरी बुडान गेल्ली आहा, शेतीचें नुकसान जाल्लें आहा. तेन्ना सरकारान हेचेर दखल घेवपाची. स्थानीक आमदार आमचे आल्लेकर सर आहात, तेंच्यांनी हेचेर विचार करचो, विचार विनिमय करून आमकां न्याय दिवचो. वर्सांनी हे एअरपोर्ट जाल्यारच हे अशें जाता, तेका लागून आमकां सगळ्यांक त्रास जाल्ले आहा. सगळे आतां लोक हांगा रावल्ले आहात आनी हे पळयात हे उदक अशें भरलेलें आहा शेतांतल्यान, खूब वर्सांनी भरले आहा. अशें पयलीं येयनासलें, जर एअरपोर्ट जाल्यार एअरपोर्टार उदक सगळें हांगा सोडलें आनी आमकां नुकसान जालें. गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार.